नमस्कार मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज एक नवीन भरती आपण घेऊन आलोय, तर ती भरती आहे एसएससी एमटीएस भरती 2025। तर या भरतीचे सर्व डिटेल्स आपण बघणार आहे। म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, वयामध्ये सूट किती आहे, वय किती तुम्हाला आवश्यक असणार आहे या भरतीसाठी, त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, परीक्षा कोणती असणार आहे, फी भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किती चलन आहे, त्यानंतर शेवटची तारीख काय आहे, एग्जाम कधी असणार आहे, तर त्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक कोणती असणार आहे, तर या सर्व टॉपिकवरती आज आपण बोलणार आहे। हे सर्व टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। चला तर बघूया, सोप्या भाषेमध्ये सोप्या आणि इतकी जबरदस्त माहिती आपण आज घेऊन आलोय। चला तर बघूया आपण या भरतीविषयी सर्व डिटेल्स बघूया। तर त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम मध्ये जायचं आहे, तर त्या ठिकाणी सर्च करायचं आहे नवीन नोकरी। इथं गुगलला सर्च करायचं, गुगलला सर्च केल्यानंतर नवीननोकरी.com ही एक वेबसाईट तुम्हाला आलेली दिसेल। या ठिकाणी बघा दिसते, पहिल्याच ह्याच्यामध्ये आहे। तर या वेबसाईटवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं ही आपली वेबसाईट आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या नोकरींची माहिती डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित मिळेल। त्यानंतर पर्सनल कागदपत्रे, आधार कार्ड वगैरे सगळे, शासकीय दाखले, शेतीच्या योजना, सोलरच्या योजना, आरोग्यविषयक योजना, व्यवसायाच्या योजना, मंडळ परवाना, पेन्शन, या सर्व टॉपिक वरती तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळेल। या योजनांची माहिती इथं मिळेल। त्यानंतर आपण बघणार आहे, पहिली आता भरती आहे एसएससी एमटीएस भरती। आता ती भरती काय आहे आणि त्या भरतीविषयी सर्व डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे। चला तर बघूया। या भरतीमध्ये सगळ्यात प्रथम आपण त्या भरतीचं नाव आहे एसएससी एमटीएस भरती 2025। यामध्ये 1075 प्लस पदे या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। तर एमटीएस मार्फत एक नवीन भरती सुटल्या, तर त्या भरतीमध्ये दोन पदे आहेत। तर ते पहिलं पद आहे मल्टीटास्किंग कर्मचारी नॉन टेक्निकल, ही पद आहे पहिलं। यामध्ये अजून काही पदांची संख्या नमूद नाही, तर ती थोड्याच दिवसामध्ये ओपन होईल। त्यानंतर आहे हवालदार सीबीआयसी आणि सीबीएन, या पदासाठी 1075 पदसंख्या आहे। त्यानंतर यासाठी शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि 10वीच्या समतुल्य कोर्स तुम्हाला किंवा शिक्षण तुमचं झालेलं असलं पाहिजे। दुसऱ्याही कोर्सला तीच पात्रता या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर आपण वयोमर्यादा या पदासाठी, या भरतीसाठी बघूया। वयाची अट तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 रोजी तुमचं वय पहिल्या पदासाठी 18 ते 25 वर्षापर्यंत पाहिजे आणि दुसऱ्या पदासाठी 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला वय पाहिजे। आता यामध्ये वयामध्ये सूट सुद्धा तुम्हाला दिलेली आहे। तर एससी एसटी साठी 5 वर्ष सूट आहे। त्यानंतर ओबीसी साठी 3 वर्ष सूट आहे आणि पीडब्ल्यूबीडी साठी 10 ते 15 वर्ष प्रत्येक कास्टनुसार वेगळे काय हे सूट आहे। आता तुम्हाला तुमचं वय यामध्ये या भरतीमध्ये बसतंय का नाही हे बघायचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी आपण दिलंय ओपन एज कॅल्क्युलेटर दिलेला आहे। इथं तुमची जन्मतारीख टाका, या ठिकाणी तुमची काय टाका, ती तारीख टाका 1/8/2025 ही तारीख टाका आणि कॅल्क्युलेट करून चेक करा की आपलं वय या ठिकाणी बसतंय का नाही बसतंय। तर नेक्स्ट आपण बघूया, या पदासाठी पेमेंट स्केल किती आहे। दोन्ही पदासाठी पेमेंट स्केल आहे 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला लेवल 1 चं काय येणार आहे, पे स्केल तुम्हाला मिळणार आहे। आता यासाठी फॉर्म फी, ऑनलाईन फी किती असणार आहे, तर जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 100 रुपये फी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आहे या ठिकाणी मुलाखत या पदासाठी नसणार आहे। नोकरीचे ठिकाण पूर्ण भारतामध्ये एमटीएसच्या जिथं जिथं ऑफिस असतील त्या ठिकाणी तुम्हाला जॉबची संधी मिळेल। त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, एमटीएस हे जे पहिलं पद आहे त्यासाठी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी टेस्ट असणार आहे। त्यानंतर हवालदार पदासाठी तुम्हाला सीबीई एक्झाम आणि शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट या ठिकाणी द्यावी लागणार आहे। त्यानंतर परीक्षेची माहिती आपण बघणार आहे। सत्र 1 मध्ये, सेशन 1 मध्ये संख्यात्मक क्षमता 20 प्रश्न 60 गुण असणार आहेत। त्यासाठी तर्कशास्त्रासाठी 20 प्रश्न असणार आहेत, 60 गुण असणार आहेत आणि वेळ त्यासाठी असणार आहे 45 मिनिटे असेल। त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग पहिल्या सत्रासाठी नाही। सत्र 2 परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानासाठी इंग्रजी भाषा
व सामान्यांसाठी 25 प्रश्न असणार आहेत आणि 75 गुण असणार आहेत. तर्क शक्ती यासाठी 25 प्रश्न आणि 75 गुण असणार आहेत आणि वेळ असणारे 4 तास 5 मिनिटे या सत्रासाठी वेळ असणार आहे. आणि नंतर नेक्स्ट तुम्हाला या 2 सत्रामध्ये चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण तुमचा प्रत्येक प्रश्नाला चुकला की 1 गुण कमी होणार आहे. आता आपण बघूया भरतीच्या महत्वाच्या तारखा बघूया. तर सुरुवातीची तारीख आहे म्हणजे हे फॉर्म चालू होण्याची तारीख आहे 26/6/2025. परीक्षा कधी असणार आहे याची 2/9/2025 ते 24/10/2025 या कालावधीमध्ये यांची परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज दुरुस्तीची तारीख असणार आहे 29 जुलै ते 31 जुलै या ठिकाणी 11 वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळी या 2 तारखेच्या मध्ये तुम्ही ही फॉर्म एडिट करू शकता. त्यानंतर शेवटची तारीख आहे 24/7/2025 रोजी 11 वाजेपर्यंत रात्रीच्या 11 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक या ठिकाणी दिलेली आहे आणि जाहिरातीची PDF पण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नवीन काय करू शकता अर्ज करू शकता. नेक्स्ट आपल्याला त्यासाठी काय काय लागणार आहे बघा. आवश्यक कागदपत्रे फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर आहे 10वीचं मार्क लिस्ट, फोटो, सही, मोबाईल आणि ईमेल. एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी नेट कॅफे मध्ये गेल्यानंतर लागणार किंवा घरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन भरतीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.